मित्रांनो, मतदान करताना अजिबात भावनिक विचार करू नका, पूर्ण व्यावहारिक विचार करा. का तर भावनेला काही स्थान नसतं. जो तुमच्यासाठी पुढचे 5 वर्ष निधी किंवा तुमची कामं करू शकतो असाच माणसाला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि आपण नशिबान आहोत का तर खाली आणि वर दोन्ही ठिकाणी आपल्याला कमळाला मतदान करण्याचा अधिकार मिळतोय किंवा कमळाला मतदान करण्याची संधी मिळते. कमळाला मत म्हणजे वैयक्तिक तर माझं मत आहे, खरंच धर्माचं काम आहे, हिंदू धर्माचं काम आहे. कमळाच्या विरोधी मत जर संधी असून न देणं म्हणजे माझ्या हिशोबाने खरंच देशद्रोह आहे. आणि भविष्यात ही हा बालेकिल्ला या तिघांचाच राहणार आहे. त्यानंतर मी माहिती अशी द्यायची होती की आपल्या जो पंचायत समितीचे उमेदवार आहेत, मानसिंग विठोबा मोरे यांच्या विरोधात जे उमेदवार आहेत ना, ते आयात उमेदवार आहेत. ते आपल्या घरातील उमेदवार नाहीये, ते मला वाटतं जिल्ह्याचे उमेदवार आहेत, विजयनगरचे उमेदवार आहेत. आपल्या इथे उमेदवार सुद्धा नाही, समोरच्यांना उमेदवार सुद्धा मिळालेले नाहीये. त्याच्यानंतर वैभवजी चव्हाण बोलतील, पण 1 मिनिट मला बोलायचं आहे. हा, संपत्तीपेक्षा स्वभाव मोठा, संपत्तीपेक्षा स्वभाव मोठा आणि जातीपेक्षा धर्म. संपत्तीपेक्षा स्वभाव मोठा, जातीपेक्षा धर्म. म्हणूनच माझं मत हिंदू धर्मरक्षक पक्ष, तो आहे भारतीय जनता पक्ष. जय श्रीराम. थँक्यू. दिसतंय वैभव शेठला मत म्हणजे पर्यायानं दादाला मत, एवढं डोक्यात ठेवा आणि त्या पद्धतीने मत द्या. बरेच जण म्हणतात की आम्ही आमदारकीच्या वेळेला दादांबरोबर होतो, परत राहू. बाळ लहान आणि गुटगुटीत असतानाच त्याला खाऊ पिऊ घाला. मी बाकी पुढचं जास्त काय बोलत नाही. त्यानंतर